गोव्यात ड्रग्ज माफियांविरोधात पोलिसांचा मोठा प्रहार। रात्रभर चाललेल्या या धडक कारवाईत 12 जणांना अटक, 10 गुन्हे दाखल, तर गोव्याच्या वेगवेगळ्या भागातून गांजा, LSD, कोकेन असे अंमली पदार्थ जप्त। पण पोलिसांची कारवाई फक्त ड्रग्जपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर रेल्वे स्थानकं, धावत्या गाड्या, आंतरराज्यीय बसेस, महामार्ग आणि समुद्रकिनारे गोव्याच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी पोलिसांचा फास आवळला गेला आणि या संपूर्ण कारवाईला नाव देण्यात आलं ऑपरेशन प्रहार। मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निर्देशानुसार गोवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री ऑपरेशन प्रहार ही विशेष राज्यव्यापी मोहीम राबवली। अंमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारी आणि इतर बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस, ATS, ANC कोस्टल पोलीस, वाहतूक पोलीस, गुन्हे शाखा आणि विशेष पथकं मैदानात उतरली होती। या कारवाईत NDPS कायद्याअंतर्गत 10 गुन्हे दाखल करण्यात आले असून अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे। तर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून गांजा, LSD, कोकेन असे इतर प्रतिबंधित पदार्थ सुद्धा जप्त केले आहेत। अंमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी थिवीम आणि मडगाव रेल्वे स्थानकांवर अचानक तपासणी केली। तसंच संशयास्पद प्रवासी आणि त्यांच्या सामानाची सुद्धा तपासणी करण्यात आली। काही गाड्यांमध्ये धावत्या अवस्थेतही झडती घेण्यात आली। संशयास्पद सामान शोधण्यासाठी स्निफर डॉग्सची मदत सुद्धा घेण्यात आली। कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे मार्गावरील 11 गाड्यांची तपासणी या मोहिमेदरम्यान करण्यात आली होती। गोव्यात प्रवेश करणाऱ्या आणि गोव्यातून बाहेर जाणाऱ्या मार्गावरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं। महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक गोवा मार्गावर 120हून अधिक आंतरराज्यीय बसेसची तपासणी सुद्धा करण्यात आली। या कारवाईत 500हून अधिक प्रवाशांची पडताळणी करण्यात आली। राज्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी आणि वाहन तपासणी केली। या मोहिमेत 1000हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली आहे। मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या 50 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई सुद्धा करणार आहेत। तर समुद्र तटीय पोलिसांनी संवेदनशील भागांमध्ये अचानक तपासणी केली आहे। संशयित बेकायदेशीर वाळू उत्खननांच्या ठिकाणांवरही पोलिसांनी धाडसत्र राबवलं। म्हणजेच अंमली पदार्थांसोबत इतर बेकायदेशीर कारवायांवरही पोलिसांनी एकाच वेळी लक्ष केंद्रित केलंय। या मोहिमेत गोव्यात वास्तव करणाऱ्या परदेशी नागरिकांचीही तपासणी करण्यात आली। वैध व्हिसा आणि निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ गोव्यात राहणाऱ्या 2 परदेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्यावर संबंधित कायद्यानुसार पुढची कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे। गोवा पोलिसांचा हा प्रहार आता एका रात्रीपुरता मर्यादित राहणार नाही, तर अंमली पदार्थांचा धोका रोखण्यासाठी पोलिसांनी 3 वर्षाचा व्यापक आराखडा सुद्धा तयार केलाय। तस्करीची नेटवर्क उद्ध्वस्त करणं, अंमलबजावणी अधिक मजबूत करणं, प्रतिबंधात्मक कारवाई वाढवणं आणि नागरिकांचा सहभाग वाढवणं यावर या आराखड्यात भर देण्यात आलाय। रेल्वेपासून महामार्गापर्यंत, समुद्र किनाऱ्यांपासून शहराच्या रस्त्यापर्यंत गोवा पोलिसांनी एकाच रात्रीत ही मोहीम उघडली। ऑपरेशन प्रहारनंतर आता गोव्यातील ड्रग्ज नेटवर्कवर किती मोठा परिणाम होतो हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकमतसाठी मी संघवी राजवर्धन, पणजी, गोवा।